आज आपण बनवणार आहोत OHP शीट रंगोली। त्यासाठी आपण OHP शीट घेतलेली आहे, सीझर घेतलेली आहे, ॲक्रेलिक कलर घेतलेला आहे, ब्रश घेतलेला आहे, हा 0 नंबरचा आहे। त्याच्यानंतर फेविकॉल घेतलेला आहे। परत आपल्याला रांगोळी सुद्धा लागणार आहे आणि हा मी स्किन कलर तयार केला आहे। सर्वप्रथम आपल्याला जी OHP शीटवर रांगोळी तयार करायची आहे त्याची ड्रॉइंग तुम्ही तयार करू शकता किंवा तुम्ही रेडीमेड सुद्धा घेऊ शकता आणि आपल्याला ती नंतर ट्रेस करायची आहे। आणि आपल्याला ह्यासाठी मार्कर सुद्धा लागणार आहे। मार्करच्या मदतीने आपण जी ड्रॉइंग काढलेली आहे ती आपण ट्रेस करून घेणार आहोत आपल्या OHP शीटवर। तुम्हाला स्टेशनरीमध्ये सहज भेटून जाईल OHP शीट। बघू शकता तुम्ही आपली रांगोळीसाठी जी ड्रॉइंग आहे ती आपण काढून घेतलेली आहे OHP शीटवर। आता आपण फेविकॉल घेणार आहोत आणि त्यामध्ये थोडंसं आपण पाणी मिक्स करणार आहोत। आपलं मिश्रण थोडं पातळ झालं आहे। यानंतर मी थोडंसं आणखीन त्याच्यामध्ये फेविकॉल टाकणार आहे आणि आपण जे रांगोळी ड्रॉइंग काढून घेतलेली OHP शीटवर त्यावर आपण आता फेविकॉल लावून घेणार आहे, म्हणजे जेणेकरून आपल्याला त्याच्यावर रांगोळी टाकता येईल। हा मी स्किन कलर तयार केलेला आहे। हा स्किन कलरमध्ये मी सर्वप्रथम व्हाईट कलर घेतलेला आहे, त्यामध्ये मी येलो आणि थोडासा ऑरेंज कलर मिक्स केलेला आहे।
आपल्याला फ्लेमसाठी सर्वप्रथम त्याच्यात येल्लो टाकायचं आहे, नंतर साईडनी त्याला थोडा ऑरेंज कलर टाकायचा आहे. आपण त्याला थोडंसं आणखीन डार्क कलर देणार आहोत. आणखीन एक शेड आपण त्याच्यावर रेड कलर टाकणार आहोत. आपण काय केलेलं आहे, त्याच्यावर आणखीन थोडीशी डार्क कलर येण्यासाठी परत एकदा रांगोळीची शेड आपण दिलेला आहे. त्याला मी एक रात्रभर छान ड्राय करून घेतलेला आहे आणि नंतर दुसऱ्या दिवशी त्याला आणखीन शेड दिलेला आहे डार्क कलर रांगोळीने. आणि आता आपण ॲक्रेलिक कलरने त्याला छान असं ब्राऊन कलर्स देत आहोत, त्याला छान असं लुक येण्यासाठी.
आता ॲक्रेलिक कलरच्या मदतीने व्हाईट कलर देत आहो आपण आणि बॉर्डर करून घेत आहो. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही ब्लॅक कलरने सुद्धा करू शकता, पण व्हाईट कलरने थोडंसं अट्रॅक्टिव्ह वाटेल असं मला वाटलं. आता हाताला आपण ब्लॅक कलरची बॉर्डर लाईन करत आहोत. बघू शकता लुक फायनल.